चला तर विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण काळाचे 3 मुख्य प्रकार पडतात, ते म्हणजे वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ. प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स असे आपण 3 मुख्य प्रकार पाहिलेले होते आणि त्यांचे 4 प्रत्येकी उपकाळ पडतात असेही आपण पाहिलेले होते. तर त्याच्यातलाच पहिला आज आपण प्रकार पाहणार आहोत, तो म्हणजे प्रेझेंट टेन्स, वर्तमान काळ. आता हा पहिला काळ आहे. प्रेझेंट टेन्स, वर्तमान काळ, ह्याचे पण 4 उपप्रकार पडतात. त्याच्यातला पहिला आपण काळ पाहणार आहोत, तो म्हणजे पहिला प्रकार आपण पाहणार आहोत तो म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स, साधा वर्तमान काळ. तर बघा, साधा वर्तमान काळ हे जे वाक्य आहे तर त्याचे नियम कसा आहे की नियमाप्रमाणे आपल्याला तो वाक्य बनवायचा असतो. तर नियम आहे कर्ता अधिक क्रियापदाचे मूळ रूप अधिक कर्म. इंग्लिशमध्ये पाहिलं तर सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. सब्जेक्ट म्हणजे कर्ता, वर्ब म्हणजे क्रियापद आणि ऑब्जेक्ट म्हणजे कर्म. तर बघा, साध्या वर्तमान काळामध्ये आपल्याला जो क्रियापद घ्यायचा असतो तो मूळ रूपामध्ये घ्यायचा असतो. तर बघा, ह्या नियमावरून आपण काही वाक्य या ठिकाणी बनवून बघूया. बघा, सब्जेक्ट घ्यायचा आहे आपल्याला, म्हणजे कर्ता घ्यायचा आहे. तर कर्ता आपण घेऊया या ठिकाणी आय. क्रियापदाचे मूळ रूप, तर एक क्रियापद आपण या ठिकाणी ठेवूया. क्रियापद आपण घेऊया लिहिणे, तर त्यालाच आपण त्याचा मूळ रूप घेऊया. मूळ रूप आहे राईट, लिहिण्याचा मूळ रूप आहे राईट, आय राईट. त्याच्यानंतर आपण कर्म घेऊया. कर्म या ठिकाणी आपण घेतलाय अ लेटर, आय राईट अ लेटर, म्हणजे मी पत्र लिहितो, मी पत्र लिहितो. आता आपण कर्ता बदलून पाहूया. कर्ता आपण घेऊया यू, यू राईट अ लेटर. आता हा आपण कर्ता जो यू घेतलाय तो या ठिकाणी एकवचनी घेतलाय. आय राईट अ लेटर, यू राईट अ लेटर, म्हणजे तू पत्र लिहितो. ह्याला जर अनेकवचनी घ्यायचं असेल तरीही यू राईट अ लेटर असंच वाक्य येईल, तुम्ही पत्र लिहिता. आता या ठिकाणी ही, शी आणि इट हे जे कर्ते आहेत, हे कर्ते तृतीय पुरुषी सर्वनाम असे कर्ते आहेत. ठीक आहे, म्हणजे ही, शी, इट पुढे आपल्याला या ठिकाणी एक नियम लक्षात ठेवायचा आहे की या ठिकाणी क्रियापदाच्या मूळ रूपामध्ये आपल्याला ईएस लावायचं आहे. काय लावायचं आहे? तर ईएस लावायचं आहे. तर बघा, वाक्य कसं होईल? ही राईट्स अ लेटर. तर आपण या ठिकाणी एस हे लावलेलं आहे, म्हणजे क्रियापदाच्या मूळ रूपामध्ये आपल्याला काय लावायचं आहे? ईएस हा प्रत्यय लावावा लागतो. ही राईट्स अ लेटर, तो पत्र लिहितो. शी राईट्स अ लेटर, ती पत्र लिहिते. तर हे जे तृतीय पुरुषी सर्वनाम जे कर्ते आहेत त्या ठिकाणी आपल्याला एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की साध्या वर्तमान काळामध्ये आपल्याला या ठिकाणी काय लावायचं आहे? तर ईएस हा प्रत्यय लावायचा आहे. ईएस किंवा एस हे प्रत्यय आपल्याला लावायचे असतात मूळ क्रियापदाला. एक आपण क्रियापद या ठिकाणी बदलून पाहूया. तर राईटच्या ऐवजी आपण या ठिकाणी गो घेऊया. गो म्हणजे जाणे. तर बघा, तृतीय पुरुषी आपण सर्वनाम घेतलं या ठिकाणी इट, तर कसं होईल वाक्य? इट गोज, ते जातात. आणि या ठिकाणी जर मी अनेक वचन घेतला, अनेक वचनी जर करते आपण घेतले या ठिकाणी, तर अनेक वचनी कर्त्यामध्ये कोण कोण येतो? तर वी, वी गो म्हणजे आम्ही जातो. यू गो, तुम्ही जा. तर अशा पद्धतीने एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट हा आपला नियम आहे साध्या वर्तमान काळाचा, सिंपल प्रेझेंट टेन्सचा. या नियमानुसार आपल्याला फक्त कर्ता घ्यायचा आहे, त्याच्यानंतर क्रियापदाचं मूळ रूप घ्यायचं आहे आणि जो कर्म असेल तो या ठिकाणी आपल्याला घ्यायचा असतो. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची की तृतीय पुरुषी सर्वनाम जर असेल तर, म्हणजे ही, शी, इट असेल तर आपल्याला क्रियापदाला एस किंवा ईएस हा प्रत्यय लावावा लागतो. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रेझेंट टेन्स हा जो पहिला काळ होता त्याच्यातला पहिला उपकाळ म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स, साधा वर्तमान काळ. या ठिकाणी आपण नियमासहित आणि उदाहरणासहित पाहिलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, वर्तमान काळ आणि त्याचा पहिला जो काळ आपण या ठिकाणी पाहिला, साधा वर्तमान काळ, हा तुम्हाला नक्कीच समजला असेल. आणि जर समजला असेल तर लाईक करा, शेअर करा. जे मित्रमैत्रिणी ज्यांना टेन्स समजत नाही त्यांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनाही समजण्यामध्ये मदत होईल. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ह्याचाच दुसरा प्रकार पाहणार आहोत. चला तर भेटूया.
पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.